हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा? तू पण मला दे शुभेच्छा. वाढदिवस नाही माझा, पाडव्याच्या शुभेच्छा. आणि मुंबईची आन बान शान, मुंबईचा वडापाव. समाजात आणि राजकारणात सध्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर आहे हा हे एकदम. सर्वप्रथम मुंबईच्या राजा मंडळाला महानमस्कार की आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म दिलात तुम्ही. ओके. आणि ते कंपोजिशन करून हातात काठी आणि घुंगरू. अच्छा. आणि कसं की हे मेटलमध्ये. शुभ सकाळ मित्रांनो, जय महाराष्ट्र. हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हा पाडवा तुम्हा सर्वांचा सुख समृद्धी भरभराटी आणि आनंदाचा जावो ही आई भवानी चरणी प्रार्थना. माझी मॉर्निंग झाले, आता सकाळची माझी देवपूजा पहिली चालू आहे. आता सर्व छान अशी सुंदर देवपूजा करून घेतो. त्याआधी मी जे सकाळचं उठल्या करतो, काश्मीरी लसूण आणि धणे आणि मेथीचं पाणी हे मी आधी घेतो. त्यानंतर माझी देवपूजा चालू करतो. पुढे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पुढे मी कंटिन्यू करतो. मित्रांनो, हे मी काश्मीरी लसूण 2 आणि हे माझं पाणी. कलश पित्तांबऱ्याने चांगला याला वॉश केलं आणि येतो.
मित्रांनो, अशी माझी पाडव्याची देवपूजा झाली आहे. आता मी आणि सर्वात पहिलं विश माझ्या आईला करतो. तिला शुभेच्छा देऊन मग आमच्या मंदिरात जाईन नमस्कार करायला आणि आईबाबांचा आशीर्वाद घ्यायला. त्यानंतर मी परळला मार्केटला जाणार आहे, काही घरी स्वीट्स आणायचं आहे. आजचं वातावरण काय असेल शिवडी परळचं हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो. हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तू पण मला दे शुभेच्छा. वाढदिवस नाही माझा, पाडव्याच्या शुभेच्छा आणि तुम्ही माझ्या बाबांना देतो शुभेच्छा. आता मी जातो देवळात नमस्कार करून मी शिवडी परळला मी थोडंसं फिरायला जाऊ. तुम्हाला कंटिन्यू करतो. पिझ्झा खायला आणि आणायला चाललोय. गजा कुठे चाललोय सांग याला. जातो काय मी गप रडू नको तू येतो. काय आम्ही पिझ्झा खायला चाललोय. असं गुढी लावायचं असं नसतं. घरी पुस्तक मध्ये सर्वात उंच गुढी उभारली गेली आहे. बघूया इथे कुठे आहे हे बघा. बावन फुटाची नाही ही नाही समोर किती ही आमची 51 फुटाची आहे. 51 फुटाची सर्वात उंच गुढी शिवडी परळ विभागातली. पाडव्यानिमित्त सगळे शोभायात्रेला गेले. कोण गिरगावला जात आहे, कोण दादरला, कोण लालगाव, कोण परळ. आमच्या इथे सुद्धा शोभायात्रा चालू आहे आणि रस्ता रिकामी दिसतो. ना छोटा कितना है? 40. कितना पीस है? मेरे पास मला हे वाटलं चले. आम्ही आलो होतो ते श्रीखंड घ्यायला. श्रीखंड घेतलं मी. अरे डांदा बरं आहे ना. पाडव्याच्या भाऊ खूप खूप शुभेच्छा तुला. हे चालू आहे आर्ट फेस्टिवल. आलं ते संपलं आता संध्याकाळी व्हायला वाटतं. उन्हामध्ये आता चालू आहे काय पण आपण बघण्यासाठी ठेवलं बाकी बंद करून मारण्यासाठी जाऊया रे. येऊ आलो तर आता आपण आलो आहे गणेश गल्ली, लालबाग गणेश गल्ली. इथे आर्ट फेस्टिवल चालू आहे. तर ते आर्ट फेस्टिवल आम्ही बघायला आलो आहे. बघूया काय इथे आर्ट केलेलं आहे, कशा कलाकृती आहेत. हे काय तरी पण पहिल्या आयटमला चांगलं केलं. हे याने बनवलं पाहिजे. काय म्हणजे आपण प्रोग्राम बघायचा ना कुठला
आपल्या इथे मस्त रॅली चांगलं करतात एक तरी आमचा हल्ला ना वाट लागली. फेस्टिवल आता डॉलर का नाव आरुष आहे अभ्यास करायला आदित्य चिऱ्याचं घर करतो गावी आपण, चिरेबंदी घर, त्यातून ही कलाकृती निर्माण केलेली आहे. म्हणतात ना कलेला मला ना हा हा पेंटिंग बनवतो असं नावांचे. हा नाही छान आहे तेच कला. नावांमध्ये गणपती कृष्ण किंवा स्वामींचं पेंटिंग. सुंदर कला आहे, चांगलं करतो. उद्या प्रकट दिनासंदर्भात असं पेंटिंग. स्वामींचा प्रिंट्स पण गिफ्ट देऊ शकता तुम्ही. उद्या प्रकट दिन 16 आहे. 100 नावांमध्ये रुपयाला प्रिंट्स आहेत आता छोट्यावाल्या. हा. छत्रपतींच्या पण युनिक पेंटिंग्स अच्छा, या फ्रेम करून द्यायच्यात की अशाच देऊ शकतो कसं तुम्ही काय? फ्रेम करू शकता. प्रिंट्स आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. फ्रेम्समध्ये पण तुम्हाला पडेल 350 रुपयाला फ्रेम आणि 100 रुपयाची हे प्रिंट. 400 पडेल. छान प्रिंट्स अवेलेबल आहे. मोठी घ्यायला गेला तर तुम्हाला 300 रुपयाला पडेल. हे आहे अतिविचार. अतिविचाराने काय होतं बघा, ओव्हर थिंकिंग. छान सुंदर अशी कल्पना केली आहे आणि आम्ही 4 प्रिंट घेतल्यात 5 या स्टॉलवरून आणि यांच्यावरून सुंदर कलाकृती आहे. फोटो काढलेले फोटोग्राफी आहे ही सर्व. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ, सुंदरसं छायाचित्रण टिपलेलं आहे त्याचं. खरंच खूप बघण्यासारखं आहे, पण आज हा शेवटचा दिवस आहे. आता मार्गांच्या आठवणीचं पण आहे. मुलांच्या आठवणी कुठे आहे? खूप सुंदर असा प्रयत्न केला आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली या मंडळाने. पहिल्यांदा असं हे लालबाग परळमध्ये आर्ट फेस्टिवल सादर केलं आहे त्यांनी आणि या पहिल्याच प्रयत्नात एकदम यशस्वीपणे ते पार पडले. आज शेवटचा दिवस आहे. एक कलाकारांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे त्यांनी. खरंच खूप खूप आभार मानावेसे वाटत आहेत या मंडळाचे. खूप छान प्रयत्न आहेत त्यांचे. आणि आता आपण जात होते शिवरायांचे 8वे रूप या दालनात. हे बघा, हे पूर्ण लालबाग परळ इथे अवतरलं आहे. भारतमाता सिनेमा मिल, कामगार मिल सर्व दाखवलं आहे. हां, हे बघा लहानपणीची आठवण. हे बघा चाळ. खरे वाटतात.
सुंदर असं केलेलं आहे. शिवरायांचे 8वे रूप या दालनात आलो आपण. युद्धाच्या रुद्राजवळ सर्वात आवडते शस्त्र म्हणजे भाला. मराठ्यांचे आवडतं शस्त्र तलवार, लालपट्टा. खरंच हे सर्व इतिहासकालीन शस्त्र बघून ढाल. ही इथे आहेत तळण्याची दशा. आणि हा स्टॉल आहे माझ्या मित्राचा अभिजित मुरुडकर, सरस्वती आर्ट. ज्याने मला ज्या घरी माझ्या ड्रॉइंग आहेत, ज्या पेंटिंग्स आहेत ते याने दिले आहेत मला, माझा वर्गमित्र. खूप सुंदर असे आर्ट आहे. म्हणजे आपण कोणाला एक गिफ्टही देऊ शकतो, घरीसुद्धा लावू शकतो. आणि सुंदर अशी रांगोळी काढली ज्या 6 ते 7 दिवसासाठी अंतराळात गेल्या होत्या सुनीता विल्यम्सजी मॅडम. ते 9 महिन्याने भारतात आपल्या मायभूमी पुन्हा आल्या आहेत. त्यांची सुंदर पाण्यातली रांगोळी काढली. छान प्रयत्न केले धनंजय घाग यांनी. हे रांगोळी आर्टिस्ट आहेत. मुंबईची आन बान शान, मुंबईचा वडापाव केवढा मोठा आहे बघा. हे जे केले आहे वेतोबा देवाचं, हे माझ्या मित्राने केलं आहे, साहिल सावंत. खूप छान कलाकृती केली आहे त्याने. आपण आता त्याच्याजवळ जाऊ आणि त्याच्याकडनं या कलाकृतीची माहिती घेऊ. माझा मित्र साहिल सावंत यांनी जी सुंदर कलाकृती केली आहे श्रीदेव वेतोबाची, तर त्याच्याकडनं आपण त्याला ही आयडिया, ही कल्पना कशी वाटली ही त्याच्याकडून ऐकूया. साहिल नमस्कार. नमस्कार. पाडव्याच्या शुभेच्छा खूप खूप तुला. सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर ही जी आयडिया तुला जी आले, जी तू आपल्या कोकणातलं राखणदार आपलं वेतोबा देवाचं केलं आहेस, तर त्याबद्दल काही थोडी माहिती देऊ शकतो? नक्कीच नक्कीच. तर हे कसं आहे की मी स्वतः कोकणातलं आहे, मार्लेश्वर गाव आहे माझं. अरे वा. तर कसं आहे की राखणदार म्हणजे 12 कोसांचा त्याचा वावर असतो. हो. तर कसं आज आपलं जे राखण करतं म्हणजे अख्ख्या कोकणाचा घे किंवा इथले मुंबईचा सगळीकडे राखणदार असतो. बरोबर. प्रत्येक जागेचा. तर कसं आहे की आज तो आपल्याला जपतोय. आज गावाच्या साईडला कसं जे मेन आपल्या घरातली माणसं असतात तेव्हा कामासाठी बाहेर जातात, पण मुलं असतात, बायका असतात, घरं असतात, आपल्या गुरं असतात लहान लहान, तर त्याचं पण रक्षण करतो. हो. म्हणजे एक बघायला गेलं तर डिवाइन स्पिरिट येते. बरोबर. दिव्य शक्ती येते. तर ते कसं आहे की त्या गोष्टी मला दाखवायच्या होत्या कुठच्या ना कुठच्या स्वरूपात. तर ते मी मेटलमध्ये, धातूकाममध्ये मी या चपला केलेल्या आहेत. ओके. आणि ते कंपोजिशन करून हातात काठी आणि घुंगरू. अच्छा. आणि कसं की हे मेटलमध्ये केले, हे मेटलमध्ये केलेलं आहे. ओके. तर कसं आहे की एक
आपल्या दिव्य शक्ती आहे, डिवाइन स्पिरिट बोलतो. हां. तर त्यामुळे मी ही पावलं दाखवले तसे, हां. कारण की त्याचा एक पाऊल 12 कोशांवरती पडतो. पडतो, बरोबर आहे. हां तर ते हायलाईट करण्यासाठी ते सुवर्ण, कारण की देवच आहे शेवटी तो आपला. हां. तर त्यासाठी ते गोल्डन कलरने त्याला हायलाईट केलेलं आहे. तर एक अशी कोकणातली एक म्हणजे तू खूप छान, तुला कल्पना सुचली आणि छान आयडिया गेली. म्हणजे आत्ताच्या यंग जनरेशनला, आत्ताच्या यंग पिढीला हे माहिती पडावं, म्हणजे तळागाळात पोचल्या पाहिजे. आहेत, सगळ्यांना माहिती आहे, पण कसं की वरती नाही येतात त्या गोष्टीवर. अजून खूप कन्सेप्ट आहेत, तर पुढे आपण या गोष्टी मी करीनच काम त्याच्यावर. असंच करत राहा. तुझी सुंदर अशी कलाकृती सर्वांना आवडो आणि आवडलीच आहे. आणि ह्या आर्ट फेस्टिवलबद्दल तुझं काय म्हणणं आहे, जे पहिल्यांदा आपल्या लालबाग परळमध्ये हे आर्ट फेस्टिवल घेतलं आहे? आर्ट फेस्टिवलबद्दल हेच माझं बोलणं आहे की सर्वप्रथम मुंबईच्या राजा मंडळाला माझा नमस्कार, की आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म दिलात तुम्ही, त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक आभार. तर असं आहे की आपल्या ज्या लालबाग परळमध्ये जी मुलं आहेत, हां, म्हणजे हे पहिलं वर्ष आपल्या आर्ट फेस्टिवलचं. तर मला असं वाटतं की अजून पुढच्या वर्षीपासून हे कंटिन्यू होणारच आहे. तर इकडचे जे आपल्या एरियातले किंवा जेवढे विभाग, लालबाग परळ विभागातले असतील, बाकीचे जेवढे कोणी, तर जे तळागाळातले जे आर्टिस्ट आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर त्यांनी पुढच्या वर्षी आम्ही कोऑर्डिनेशन करू त्यांच्याशी. तर त्यांनी त्यांची कामं जी काय असतील, त्यांचे विचार, त्यांचे काय विचार आहेत त्याच्यावरती, म्हणजे आता हा राहिला वेगळा पोर्शन, वेगळा आपण, तर बाकीच्या याच्यावरती काय त्यांना वाटतं हे त्यांचं ते लोक मांडू शकतात. अच्छा, त्याच्याने ती लोक म्हणजे एक त्यांची ओळख निर्माण होईल, एक कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळेल, चांगला मिळेल. हां चांगला. तर ते आपण मंडळाच्या वतीने आपण खूप चांगलं हे करतो. तर या सगळ्यांनी बघायला आणि भेट द्या, आणि खूप छान आहे इथे. आणि एक शेवटचा प्रश्न, एक तुझ्याकडून एक युवा आर्टिस्टला, युवा कलाकारांना तुझ्यातर्फे तू काय मेसेज देशील त्यांना? माझा बोलण्याचं एवढंच आहे की आज सगळीजणं लहान लहान मुलांना कला, कारण की सुरुवात ही मुलाची एक लाईनपासूनच होते, रेखा, म्हणजे जे आपण काही भिंतींवरती मुलं, आपण पण रेषांवरनंच हे केलेलं, रेषा काढणं किंवा गिरवणं. तर एक प्रत्येकाच्या अंगामध्ये कला असते. पण कसं आहे की आत्ता ह्या मॉडर्नायझेशन आणि धावपळीच्या ह्याच्यामध्ये लोक आपली कला विसरत आहेत किंवा त्यांच्याकडे आहे, पण त्यांना कळत नाही की काय घेणं, काय एक प्लॅटफॉर्म मिळत नाही असं म्हणतात, असं मला वाटतंय. आणि मे बी घरच्यांचा फोर्समुळे पण असेल किंवा काही असेल की त्याला करायचं असेल, पण म्हणजे तेवढी तशी परिस्थिती नसेल, तर मला काही असं वाटतं जबाबदाऱ्या की असतील. हां, घरच्यांनी पण यावं, सगळ्यांनी यावं. एक जर खरीच इच्छा असेल मुलाची तर त्याला करू द्या. खरंच की त्याचं पण खूप उज्ज्वल, आणि तू घरातल्यांचं नाव खूप मोठं करेल तो लोकां, म्हणजे युवा पिढी बोलतं. आणि आहेत, आणि आत्ता तर मला असं वाटतं की युवा पिढीमध्ये खूप टॅलेंट आहे. तर मला असं वाटतं की युवा पिढी आता खूप आपल्याला अजून वरती, आपला महाराष्ट्र घ्या, खूप आपलं नाव मोठं करू शकतात. तर मला असं आहे की त्यांना सपोर्ट करा, आणि एवढे चांगले प्लॅटफॉर्म येत असतील तर त्यांना पार्टिसिपेट करू द्या पुढच्या वर्षी, काय कुठेही. खूप धन्यवाद साहिल, तुझं खूप छान वाटलं, आणि तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि यातूनच तुझं, मला असं वाटतं ती हळूहळू मुंबई, महाराष्ट्र, भारताला सुद्धा रिप्रेझेंट करशील. थँक्यू, धन्यवाद. समाजात आणि राजकारणात सध्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर आहे हा, हे एकदम बरोबर आहे. छान कलाकृती केली ही. हातींचा मधला रोड आहे परळमधला, दोन्ही साईडला झाडांचा दुतर्फा आणि थंडगार सावलीमध्ये एक हिल स्टेशन असं वाटतं, थंड वातावरण वाटतं या रोडला. प्युअर मित्रांनो, आलो मी बाहेरून, मी जाऊन आलो. सोबत माझ्या मित्र हर्ष आणि विपुल होता. परळला गेलो, तिथून लालबागला गेलो, आर्ट फेस्टिवलला भेट दिली. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजा, या मंडळाने खूप अप्रतिम असं आर्ट फेस्टिवल चालू केलं आहे. आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे, पण हे दरवर्षी ते चालू करतील आर्ट फेस्टिवल. आणि आमच्या विभागातलं हे लालबाग परळ शिवरीमधलं मला वाटतं पहिल्यांदाच असा आर्ट फेस्टिवल या प्रदर्शित केलेलं आहे या मंडळाने.
तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि यातून काही कलाकारांना एक चांगला प्लॅटफॉर्म तर मिळेलच, आर्ट कलाकारांना एक चांगला दर्जा मिळू दे, त्यांनाही एक लेवल अप जाऊ दे हीच आशा बाळगतो बाप्पा चरणी आणि आई भवानी चरणी. या ब्लॉगमध्ये मी ते सर्व व्हिडिओज घेतलेले आहेत आणि माझ्या मित्राचा इंट्रोसुद्धा घेतला आहे, तर तो तुम्ही बघा कसा वाटतं तुम्हाला. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झाली दिवाबत्तीची पूजा आता करून घेतली मी. थोड्याच वेळात मी सर्व शेजाऱ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायला जाईल. आणि हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी मी पाडवा हा मी माझ्या शेजाऱ्यांसोबत असा साजरा करतो. छोटीशी ही भेट वस्तू देऊन आईतर्फे आईकडून. आम्ही त्या वस्तू ती जात नाही द्यायला, मीच जातो. आणि माझे काही लहान सवंगडी आहेत, लहान मित्र आहेत, त्यांना पण त्यांच्याकडे देतो एक 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 द्यायला. तसा हा गुढीपाडवा सण मराठ्यांचा एक मराठी नववर्ष एक गोड्याप्रमाणे साजरा करतात, तसा शेजार धर्मांमध्येही आपला गोडवा असाच कायम राहावा यासाठी माझे छोटे प्रयत्न.